शेतकरी मित्रांनो नमस्कार। भारत कृषी सेवेच्या फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण आमची जी अचूक माहिती आहे ती आपणापर्यंत तंतोतंत आणि लगेच पोहोचेल। शेतकरी बांधवांनो, आजपासूनचा हवामान अंदाज देत असताना मी शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगतोय की आजपासून राज्याच्या विविध भागात पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आम्ही यावेळी सांगतोय की 5, 6, 7, 8, 9 आणि 10 जूनपर्यंत राज्याच्या विविध भागामध्ये जो सुरुवातीचाच पाऊस आहे तो मुसळधार स्वरूपाचा असणार आहे। कारण आता इथून जो पाऊस पडणार आहे तो मान्सून स्वरूपाचा पाऊस असेल आणि 18 तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागात तो व्यापून जाईल आणि मुसळधार स्वरूपाचा यावेळेस पाऊस हा नक्की असेल। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकांची यावेळेस निश्चितपणे काळजी घ्यायची आहे। त्यात खास करून मुंबईची उपनगर, पालघर या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबईची उपनगर, तळ कोकण किनारपट्टीचा भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो। यावेळी शेतकऱ्यांनी निश्चितपणे आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर अनेक शेतकरी आम्हाला कमेंट करत आहेत की सर, पेरणीची तारीख कधी असावी किंवा पेरणी आम्ही कधी सुरू केली पाहिजे। तर शेतकऱ्यांना आम्ही यावेळेस सांगतोय की आपण साधारणपणे 17 जूनपर्यंत थोडीशी वाट पाहायला काहीच हरकत नाहीये। जमिनीमध्ये जी ओल आहे चांगल्या प्रकारची आहे का चेक करून भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोणती बियाणं वापरली पाहिजेत या सगळ्या खात्री करून मगच आपण नामांकित कंपनीचं बियाणं मागवून घ्यायचं आहे। अगदी ते बियाणं आम्ही दारापर्यंत पोहोच करतोय। शेतकरी बांधवांना जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर निश्चितपणे आम्हाला कमेंट करायचं आहे किंवा भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांना व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा त्यांना आपण फोन करून आपली जी काही समस्या आहे ती सोडवून घ्यायची आहे। धन्यवाद।